मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीन पिकाला पहिली फवारणी कधी करावी, कोणती करावी, त्याचबरोबर ती कशामुळे करावी, हे मित्रांनो या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो ही आपल्याला पहिली फवारणी करत असताना आपल्याला 20 ते 30 दिवसाच्या अवस्थेत आपलं सोयाबीन पीक असताना ही फवारणी करणं खूप गरजेचं असतं. कारण की या अवस्थेमध्ये आपल्याला सोयाबीन पिकावर चक्री भुंगा किंवा पान पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसतो. त्यामुळे ह्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला ही फवारणी करणं खूप गरजेचं असतं. यामध्ये आपण मी तुम्हाला कीटकनाशक, बुरशीनाशक आणि विद्राव्य खत सांगणार आहे. त्यापैकी तुम्ही कोणतं बी एक फवारणी घेऊ शकता अशा टेक्निकल कंटेंट. त्यामध्ये मित्रांनो थायमेथॉक्झन प्लस लॅम्बडा अशा टेक्निकल कंटेंटचं तुम्ही कोणत्याही नामांकित कंपनीचं एक कीटकनाशक घेऊ शकता. ज्यामध्ये अदामा कंपनीचं अनोलिक हे आहे मित्रांनो. याचे जबरदस्त आपण रिझल्ट पाहायला मिळाले आहेत आपल्याला. त्याचबरोबर बुरशीनाशक घेणं खूप गरजेचं असतं. कारण की आता पाऊस झालेला आहे मित्रांनो, झिमझिम वगैरे. त्यामुळे बुरशीजन्य चा अटॅक आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यामुळे आपण एकदम स्वस्तात मस्त असं कार्बेटडायझाइम प्लस मॅनकोजेब अशा टेक्निकल कंटेंटचं साफ नावाने बुरशीनाशक येतं मित्रांनो UPL कंपनीचं. हे देखील तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर एक विद्राव्य खत घेऊ शकता तुम्ही, ज्यामध्ये 1261 हे विद्राव्य खत घेऊ शकता. याने मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाचा जबरदस्त आपल्याला फुटवा झालेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर 1261 नसेल घ्यायचं तर मित्रांनो एक टॉनिक देखील तुम्ही घेऊ शकता, ज्यामध्ये अदामा या कंपनीचं न्यू अल्फा हे एक टॉनिक आहे मित्रांनो. जबरदस्त आपल्याला रिझल्ट पाहायला मिळालेले आहेत सोयाबीन पिकामध्ये. एकदम अतिशय जबरदस्त फुटवा आपल्या सोयाबीन पिकाचा करतं हे. अशा पद्धतीने तुम्ही एक फवारणी घेऊ शकता आणि यामध्ये एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर घ्यायला विसरू नका. धन्यवाद.